मागील व्हिडिओमध्ये आपण रूटीन टेस्टपैकी मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेझिस्टन्स ही टेस्ट, त्याच्यामध्ये सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, पॉवर फ्रिक्वेन्सी, इंड्युस्ड ओव्हर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, लाइटनिंग इम्पल्स टेस्ट, त्याचबरोबर डायइलेक्ट्रिक टेस्ट, स्पेशल टेस्ट, टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर्स हे टॉपिक कव्हर केले होते. त्याचबरोबर आपण टाईप टेस्ट हा डिटेलमध्ये पाहतोय. मागील व्हिडिओमध्येच हा सुरू झाला होता. त्याच्यापैकी टेम्परेचर राईज टेस्ट ही टेस्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.1.3.2 बॅक टू बॅक संपनर टेस्ट फॉर टू आयडेंटिकल सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स किंवा त्याला रिजनरेटिव्ह टेस्ट, पुनरुत्पादित टेस्ट. दिस टेस्ट आर सप्लिमेंटरी टेस्ट. ओके, ही टेस्ट आहे ती सप्लिमेंटरी टेस्ट आहे. आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवरती पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.1.3.3 बॅक टू बॅक टेस्ट संपनर टेस्ट ऑन थ्री फेज ट्रान्सफॉर्मर डेल्टा डेल्टा टेस्ट. ओके, बॅक टू बॅक टेस्ट संपनर टेस्ट ऑन थ्री फेज ट्रान्सफॉर्मर डेल्टा डेल्टा टेस्ट आपण पाहणार आहोत. ओके, तर पहा, बॅक टू बॅक टेस्ट ॲज सीन फॉर द सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो ॲप्लिकेबल इन थ्री फेज ट्रान्सफॉर्मर्स. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवरती घेतली जाते, तर थ्री फेज ट्रान्सफॉर्मरवरती सुद्धा ती ॲप्लिकेबल आहे. इट इज अ रिजनरेटिव्ह टेस्ट. ही पुनरुत्पादित टेस्ट आहे. रिक्वायर्स लेस टाईम, कमी वेळ लागतो. लेस एनर्जी कन्झम्पशन, कमी ऊर्जा याच्यामध्ये वापरण्यात येते. फॉर परफॉर्मिंग द टेस्ट ॲज वेल ॲज नो ह्यूज लोडिंग अरेंजमेंट इज नेसेसरी. कोणताही मोठा लोडिंग अरेंजमेंट याच्यामध्ये गरजेचं नाही आहे. व्हरायटी ऑफ कनेक्शन्स आर अवेलेबल फॉर कंडक्टिंग बॅक टू बॅक टेस्ट, मोस्टली टू चेक टेम्परेचर राईज ऑफ टेम्परेचर राईज. ओके, तर साईज आहे टेम्परेचर राईज ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या कनेक्शन्स आहेत बॅक टू बॅक टेस्ट कनेक्ट करण्याच्या, परंतु त्याच्यामध्ये टेम्परेचर राईज ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर ही टेस्ट फार महत्त्वाची. फॉलोइंग इज द सर्किट डायग्राम फॉर बॅक टू बॅक टेस्ट इन विच ओनली वन ट्रान्सफॉर्मर इज निडेड. ठीक आहे, खालील थ्री फेज ट्रान्सफॉर्मरची बॅक टू बॅक टेस्ट कंडक्ट करत असताना खालील एक डायग्राम दिलेली आहे की ज्याच्यामध्ये फक्त एकच ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे डेल्टा डेल्टामध्ये. द डेल्टा कनेक्टेड एल व्ही वाइंडिंग. ओके, डेल्टा कनेक्टेड लो व्होल्टेज वाइंडिंग इज सप्लायड विथ ए थ्री फेज 50 हर्ट्ज एसी सप्लाय. डेल्टा कनेक्टेड असलेली एल व्ही वाइंडिंग जी आहे थ्री फेज ट्रान्सफॉर्मरची, ती थ्री फेज 50 हर्ट्ज एसी सप्लायने सप्लाय केलेली आहे. द सेकंडरीज आर कनेक्टेड इन ओपन डेल्टा. सेकंडरी जी आहे ती ओपन डेल्टामध्ये कनेक्टेड आहे. अँड फेड फ्रॉम अ लो व्होल्टेज ऑटो ट्रान्सफॉर्मर, आणि कमी व्होल्टेजच्या ऑटो ट्रान्सफॉर्मरकडून त्याला फेड केलेलं आहे. द ऑटो ट्रान्सफॉर्मर इज सो ॲडजस्टेड दॅट फुल लोड करंट सर्किट इन द वाइंडिंग. ओके, ऑटो ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीने तिथं ॲडजस्ट करायचा आहे की फुल लोड जो करंट आहे सर्किटमधील तो प्रोव्हाइड करेल. दिस व्होल्टेज इंडिकेट्स इन ओपन डेल्टा सर्किट इक्वल्स टू 3 इंटू फुल लोड करंट इंटू इम्पिडन्स पर फेज ॲज रेफर टू एच व्ही साईड. ठीक आहे, हा जो करंट सर्क्युलेट झाल्यानंतर जो व्होल्टेज असेल डेल्टा सर्किटमध्ये तो किती असणार आहे, इक्वल्स टू 3 इंटू फुल लोड करंट. 3 टाईम फुल लोड करंट, त्याला गुणिले इम्पिडन्स पर फेज ॲज रेफर टू एच व्ही साईड. ओके, एच व्ही साईडला जो रेफर्स करणारा आपण इम्पिडन्स असेल तो सुद्धा त्याच्यामध्ये मल्टिप्लाय होईल. अशा पद्धतीने टेम्परेचर राईज टेस्ट आपल्याला कंडक्ट करायचे आहे. डेल्टा डेल्टा टेस्ट कनेक्शन्स करून बॅक टू बॅक टेस्ट आपण ज्याला म्हणतो संपनर टेस्ट थ्री फेज ट्रान्सफॉर्मरची, इथं पाहू शकतो आपण डायग्राममध्ये RYB फेज आहेत. वॅटमीटर 1, वॅटमीटर 2, प्रायमरी डेल्टा कनेक्टेड एल व्ही साईड. जी एल व्ही साईड असणार आहे, ओके, ती प्रायमरी असेल याच्यामध्ये, आणि त्याला आपण सप्लाय दिलेला आहे थ्री फेज एसी सप्लाय 50 हर्ट्ज. मग जो सेकंडरी आहे एल व्ही साईडचा त्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरने सप्लाय फीड केलेला आहे. जो आवश्यक करंट आहे तो सर्क्युलेट करण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर मदत करेल. वॅटमीटर 3 सेकंडरी साईडला आहे. ॲमीटर व्होल्टमीटर डेल्टा कनेक्टेड आहे. फिगर 4.1.18 बॅक टू बॅक टेस्ट ऑन थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. सम ऑफ टू वॅटमीटर्स W1 प्लस W2 इज इक्वल टू कोअर लॉसेस. जे प्रायमरी साईडला वॅटमीटर 1, वॅटमीटर 2 कनेक्ट केलेले आहेत ते कोअर लॉसेस दाखवतील. वॅटमीटर 3 गिव्ज टोटल कॉपर लॉसेस.
वॅटमीटर 3 जो आहे, जो सेकंडरीला कलेक्ट आहे, तो कॉपर लॉसेस दाखवेल. फ्रॉम दिस रिडिंग इफिशियन्सी कॅन बी वर्कआउट. या रिडिंग्सवरून आपल्याला ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता वर्कआउट करता येईल. कंडक्टिंग द टेस्ट फॉर अ लॉंगर पिरियड विल इंडिकेट टेम्परेचर राईज विच कॅन बी मेजर्ड बाय सम मीन्स. ओके, ही जर टेस्ट अधिक काळासाठी कंडक्ट केली तर काही अर्थे आपल्याला टेम्परेचर राईज टेस्ट ही सुद्धा तिथं मिळून जाते आणि इंडिकेट होते. ओके, तर पहा सिलेबस टॉपिक 4.1.3.4 बॅक टू बॅक संपणार टेस्ट ऑन 2 स्टार स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर्स. 2 स्टार स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर्स आहेत. ओके, याच्या आधी जी टेस्ट पाहिली आपण बॅक टू बॅक संपणार टेस्ट, ती एकाच ट्रान्सफॉर्मरवरती होती, परंतु डेल्टा डेल्टा कनेक्शन होतं. आता इथं 2 ट्रान्सफॉर्मर लागणार आहेत, ते पण स्टार स्टार कनेक्ट असलेले. सिलेबस टॉपिक 4.1.3.4 बॅक टू बॅक संपूर्ण टेस्ट ऑन 2 स्टार स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट आहे कनेक्शन सर्किट डायग्राम. ए अँड बी आर द 2 आयडेंटिकल स्टार स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर ए आणि बी हे 2 आयडेंटिकल स्टार स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर आहेत. वन मोर ट्रान्सफॉर्मर इज नेडेड कॉल्ड ॲज अन ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर सी. दिस इज ऑल्सो अ स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर. एक अधिकचा ट्रान्सफॉर्मर या टेस्टसाठी गरजेचा आहे, जो की ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर सी म्हणून काम करेल. तो सुद्धा स्टार कनेक्टेडमध्ये आहे. सप्लाय इज फेड फ्रॉम मेन बस बार टू ट्रान्सफॉर्मर ए अँड बी. सप्लाय जे लागणार आहे ट्रान्सफॉर्मरला ए आणि बीला, ते मेन बस बारमधून प्रोव्हाइड केलेत. प्रायमरी ऑफ ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू अन ऑक्झिलरी बस shown in figure 4.1.19 and already mentioned. अगोदर सांगितल्याप्रमाणे दिस टेस्ट इज एम्ड टू वर्कआउट टेम्परेचर राईज ऑफ बिग कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, ही टेस्ट जी आहे बॅक टू बॅक संपणार टेस्ट, ती टेम्परेचर राईज टेस्ट, टेम्परेचर राईज जो होतोय म्हणजे तापमान जी वाढ होत्या ती फाइंड आउट करण्यासाठी, ती ऑब्टेन करण्यासाठी आपण कंडक्ट करतो ऑफ बिग कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर, मोठ्या कॅपॅसिटीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. द सेकंडरीज ऑफ ए अँड बी ट्रान्सफॉर्मर्स आर कनेक्टेड इन फेज ऑपोजिशन. ठीक आहे, सेकंडरीज जे आहेत ट्रान्सफॉर्मर ए आणि बीचे, ते कनेक्शन केलेले आहेत फेज ऑपोजिशनमध्ये. दॅट इज A1 टू A1, B1 टू B1 अँड C1 टू C1 कनेक्टेड. When no voltage is introduced from auxiliary transformer and A and B are switched on, the secondary will have zero voltage due to equal and opposite secondary voltage of A and B. ठीक आहे, म्हणजेच इथं पहा ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मरकडून कोणताही सप्लाय अजून इंट्रोड्यूस झालेला नसताना ट्रान्सफॉर्मर ए आणि बी स्विचड ऑन आहेत, परंतु त्यांच्या सेकंडरीमध्ये झिरो व्होल्टेज तयार होईल, कारण की ते एकमेकांच्या फेज ऑपोजिशनमध्ये जोडलेले आहेत. ओके, पहा प्रायमरी वाइंडिंग रिसिव्स दिअर रेटेड व्होल्टेज फ्रॉम द मेन बस बार. प्रायमरी वाइंडिंग रिसिव्स दिअर रेटेड व्होल्टेज फ्रॉम मेन बस बार. ट्रान्सफॉर्मर ए आणि बीचं जे प्रायमरी वाइंडिंग आहेत ते मेन बस बारकडून सप्लाय घेतील. ड्यू टू रेटेड व्होल्टेज सप्लाय टू प्रायमरीज, नो लोड लॉसेस ॲट नॉर्मल फ्लक्स डेन्सिटी टेक्स प्लेस. ठीक आहे, रेटेड व्होल्टेज असल्यामुळे प्रायमरीजला कोणताही लोड लॉस नसणार आहे ॲट नॉर्मल फ्लक्स डेन्सिटी टेक प्लेस. म्हणजेच नॉर्मल जी फ्लक्सची घनता आहे ती तिथे होईल. ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर्स प्रायमरी रिसिव्स व्हेरिएबल व्होल्टेज फ्रॉम ऑक्झिलरी बस बार. ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मरचा जो प्रायमरी आहे तो काय करेल, बस बारकडून सप्लाय घेईल. दिस व्होल्टेज इज सो ॲडजस्टेड दॅट बोथ ए अँड बी ट्रान्सफॉर्मर्स प्रायमरी अँड सेकंडरी टेक्स दिअर फुल लोड करंट. ओके, ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे की ट्रान्सफॉर्मर ए आणि बी हे फुल लोड करंट घेतील. दिस करंट्स प्रोड्यूस फुल लोड कॉपर लॉसेस. हे करंट मग काय करणार आहेत, फुल लोड कॉपर लॉसेस प्रोव्हाइड देतील. फुल लोड करंट कॅन बी इंडिकेटेड ऑन ॲमीटर्स ऑन प्रायमरी सेकंडरी साईड ऑफ ए अँड बी ट्रान्सफॉर्मर. फुल लोड जो करंट दाखवण्यात येणार आहे तो ॲमीटरने दाखवण्यात येणार आहे प्रायमरी आणि सेकंडरी साईडच्या ट्रान्सफॉर्मर ए आणि बीच्या. ओके, इथं पाहू शकता आपण ट्रान्सफॉर्मर ए आणि बी फेज ऑपोजिशनमध्ये एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजेच A1 B1 C1 हे A1 B1 C1 हे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या म्हणजे ट्रान्सफॉर्मर बीच्या सेकंडरी साईडला जोडलेत. ओके, ठीक आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मर एचा जो सेकंडरी आहे तो इथे ट्रान्सफॉर्मर बीच्या सेकंडरीला A1ला A1 आहे, B1ला B1 आहे, C1ला C1 कनेक्ट आहे, फेज ऑपोजिशनमध्ये कनेक्ट आहेत. त्याचबरोबर इथे पाहू शकता ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मरला मेन बस बारकडून सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे. ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर जो की व्हेरिएबल आहे तो काय करेल, ट्रान्सफॉर्मर ए आणि बीला सर्क्युलेटेड करंट जे लागणार आहे तो प्रोव्हाइड करेल, जेणेकरून ट्रान्सफॉर्मर ए आणि बी हे सर्व मिळून काय करणार आहेत, टोटल कॉपर लॉसेस आपल्याला देतील. ओके, आता पहा याच्या पुढे काय, कंडिशन ऑफ सर्क्युलेटिंग फुल लोड करंट.
ठीक आहे. म्हणजे फुल लोड करंट सर्क्युलेट करण्याच्या ज्या कंडिशन आहेत इज मेन्शन्ड टिल फायनल स्टेडी स्टेट टेम्परेचर इज अचीव्ड. म्हणजे फायनल स्टेडी स्टेट स्थिर टेम्परेचर जोपर्यंत अचीव्ह होत नाही, मिळत नाही, तोपर्यंत आपण तिथं फुल लोड करंट सर्क्युलेट करत असतो. दिस लॉसेस अपिअर्स इन द फॉर्म ऑफ हीट अँड टेम्परेचर राईज. हा जो लॉस आहे तो उष्णता, हीट आणि टेम्परेचर राईजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सप्लाय इज स्विच्ड ऑफ अँड इमिजिएटली द व्हॅल्यू ऑफ वाइंडिंग रेजिस्टन्स पर फेज आर मेजर्ड से R2. ठीक आहे. सप्लाय स्विच ऑफ करून त्वरित वाइंडिंगचा जो रेजिस्टन्स आहे तो मेजर करतात, ज्याला आपण R2 असे म्हणतो. द रेजिस्टन्स प्रायर टू कमन्स. ठीक आहे. म्हणजे सुरू करण्या अगोदरचा जो रेजिस्टन्स आहे द टेस्ट वेअर मेजर्ड ॲट रूम टेम्परेचर T1 दॅट इज नोटेड ॲज R1. मग तो R1 रेजिस्टन्स असेल. फायनल टेम्परेचर T2 अँड टेम्परेचर राईज T2 मायनस T1. ठीक आहे. म्हणजे फायनल टेम्परेचर T2 असेल, सुरुवातीचं टेम्परेचर T1, टेस्ट घेतल्यानंतरचं टेम्परेचर T2, T2 वजा T1 केल्यानंतर आपल्याला टेम्परेचर राईज, उष्णता वाढ ही आपल्याला दिसेल. इज वर्कड आउट बाय युझिंग फॉलोइंग फॉर्म्युला. ओके. हा वर्कड आउट करेल फॉलोइंग फॉर्म्युल्याप्रमाणे R2 छेद R1 इक्वल्स टू 234.5 प्लस T2 छेद 234.5 प्लस T1. इफ व्होल्टमीटर्स, ॲमीटर्स अँड वॅटमीटर्स आर कनेक्टेड देन लॉसेस कॅन बी मेजर्ड. जर व्होल्टमीटर, ॲमीटर आणि वॅटमीटर कनेक्ट केले असतील, कनेक्ट करावे लागतात, ते काय करतात, लॉसेस कॅन बी मेजर्ड, लॉसेस मेजर करण्यासाठी मदत करतात. फ्रॉम दिस लॉसेस इफिशियन्सी कॅन बी डिटरमाइंड. लॉसेसवरून आपल्याला ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता कळते. सी संपनर टेस्ट फॉर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. त्याच्यासाठी आपण सिंगल फेज जी ट्रान्सफॉर्मरची टेस्ट होती, संपनर टेस्ट, बॅक टू बॅक टेस्ट, जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इफिशियन्सी आपण डिटरमाइन केलेली आहे. फिगर 4.1.20 shows how ammeter, voltmeter and wattmeter can be connected. Remember, for HV suitable CT/PT must be introduced. ठीक आहे. रिमेंबर फॉर HV साईड CT and PT मस्ट बी इंट्रोड्युस्ड. तिथं असायला हवा. ठीक आहे. ॲमीटर, वॅटमीटर आणि व्होल्टमीटर कनेक्ट करत असताना CT आणि PT तिथे असायला हवा, मस्ट बी इंट्रोड्युस्ड. ठीक आहे. फिगर 4.1.20 इथं पाहू शकता. मेन बस बार आहेत. मेन बस बारलाच आपण स्टारमध्ये कनेक्ट केलेले 3 वाइंडिंग दिसतात आपल्याला. A1 A2 B1 B2 C1 C2. ठीक आहे. वाइंडिंग सीच्या तिथे सुरुवातीला आपण वॅटमीटर आणि कॅमीटर कनेक्ट केला आहे आणि वाइंडिंग सीच्याच भोवती किंवा वाइंडिंग बीच्या भोवती आपण काय केलं, एक व्होल्टमीटर कनेक्ट केला आहे. सॉरी, वाइंडिंग सीच्या भोवती, कारण सीचं जे इनिशियल टर्मिनल आहे ते इथे कनेक्ट आहे RYB बीला. ओके. म्हणजेच वाइंडिंग सीच्या भोवती आपण काय केलेलं आहे, व्होल्टमीटर कनेक्ट केला आहे. ए करंट फेज, व्ही व्होल्टेज पर फेज, W वॅट पर फेज. ओके. ए म्हणजे ॲमीटर, करंट पर फेजच दिलेला आहे कारण एकाच फेजमध्ये कनेक्ट आहे. व्ही व्होल्टेज पर फेज, व्होल्टमीटर सुद्धा आपण एकाच फेजमध्ये कनेक्ट असल्यामुळे आपल्याला तिथे मिळेल. W वॅट पर फेज, वॅटमीटरसुद्धा C या वाइंडिंगमध्ये कनेक्ट आहे, त्यामुळे पर फेजच आपल्याला पॉवर मिळेल. ठीक आहे. प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर A. This test is economical and suitable mostly for big capacity transformer, in which case direct loading test cannot be performed in the testing place or laboratory. That much load facility may not be available. म्हणजे टेस्टिंग प्लेस जिथं आहे लॅबोरेटरीमध्ये, जिथं आपल्याला लोड फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. ओके. आणि विदाऊट लोडिंग न करता ही टेस्ट परफॉर्म करण्यासाठी ही टेस्ट काय आहे, इकॉनॉमिकल आहे, सुटेबल आहे. सेकंड पहा, इक्विव्हॅलंट ओपन सर्किट टेस्ट. इक्विव्हॅलंट ओपन सर्किट टेस्ट, समतुल्य ओपन सर्किट टेस्ट. दिस टेस्ट इज अप्लिकेबल टू हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर्स ओनली. जास्त फ्रिक्वेन्सीचे ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्या फ्रिक्वेन्सीला, त्या ट्रान्सफॉर्मरलाच आपण इक्विव्हॅलंट ओपन सर्किट टेस्ट घेतो. इन केस ऑफ हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर द आयर्न लॉसेस आर मच मोर इन कम्पॅरिझन टू फुल लोड कॉपर लॉसेस. म्हणजेच तशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये फुल लोड कॉपर लॉसेसपेक्षा आयर्न लॉसेस अधिक प्रमाणात असतात. हेन्स इन दिस टेस्ट अ व्हेरिएबल high frequency voltage is applied to the LV winding of the transformer as shown in figure 4.1.21. ओके. अशा टेस्टमध्ये व्हेरिएबल हाय फ्रिक्वेन्सीचा जो व्होल्टेज आहे तो अप्लाय केला जातो LV वाइंडिंगला ऑफ द ट्रान्सफॉर्मर as shown in figure 4.1.21. The voltage is adjusted to that value at which wattmeter reads full load copper loss. व्होल्टेज अशा पद्धतीने ॲडजस्ट केलं जातं की वॅटमीटर हा फुल लोड कॉपर लॉस करंट वाचेल, रीड करेल, प्लस आयर्न लॉस ॲट नॉर्मल टेम्परेचर, प्लस त्याच्यामध्येच नॉर्मल व्होल्टेजला आयर्न लॉससुद्धा तो रीड करेल. दिस कंडिशन इज मेन्शन्ड टिल फायनल स्टेडी स्टेट टेम्परेचर. ही कंडिशन जी मेंटेन केली जाते, ही कंडिशन मेंटेन केली जाते जोपर्यंत म्हणजेच की स्टेडी स्टेट टेम्परेचर होत नाही तोपर्यंत. ही इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम रेजिस्टन्स व्हॅल्यू ॲज एक्सप्लेन्ड इन सेक्शन
4.1.3.1. ओके. थर्ड नंबर पहा, डायरेक्ट लोडिंग मेथड. This method is suitable only in case of small transformer as it will be possible to load small transformer up to full load and heating effect can be determined. But as the size of transformer increases, the loading arrangement may not be available. Okay, जसे आपण मोठ्या आकाराचे ट्रान्सफॉर्मर वापरू टेम्परेचर राईज टेस्टसाठी तसं तसं आपल्याला ते लोड करण्याची जी अरेंजमेंट आहे ती अवेलेबल नसणार आहे ड्यू नॉन अवेलेबिलिटी ऑफ हाय पॉवर सप्लाय, प्रॉब्लेम ऑफ हीट डिसिपेशन एट्सेट्रा. म्हणून हाय पॉवर सप्लायची अवेलेबिलिटी नसल्या कारणाने हीट डिसिपेशन इत्यादी आपल्याला तिथे मिळू शकणार नाहीत. द मोर इम्पॉर्टंट पॉईंट इज द लॉस ऑफ एनर्जी ड्युरिंग सच टेस्ट. ह्या टेस्ट करत असताना जे लॉस होणार आहेत, हेन्स डायरेक्ट लोडिंग मेथड आर नॉट प्रिफर्ड इन कंपॅरिझन टू इनडायरेक्ट मेथड ऑफ टेम्परेचर राईज. म्हणून डायरेक्ट लोडिंगची जी टेस्ट आहे ती नॉट प्रिफर केली जाते ॲज कम्पेअर टू इनडायरेक्ट मेथड ऑफ टेम्परेचर राईज. इथं पाहू शकता फिगर 4.1.22 सिंगल फेज एस सप्लाय स्विचमधून ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला दिलेला आहे. ॲमीटर आणि व्होल्टमीटर कनेक्ट केलेले आहेत. त्याचबरोबर सेकंडरीला लोड आहे आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटर लोड करंट आणि लोड व्होल्टेज मेजर करण्यासाठी दिलेले आहेत. इथे पाहू शकता इन दिस टेस्ट रेटेड व्होल्टेज ॲट रेटेड फ्रिक्वेन्सी इज अप्लाइड टू द ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंग and a load is connected on secondary side as shown in figure 4.1.22. The load is adjusted in such a way that ammeter on secondary records full load current at this time. Primary current will be full load current as neglecting no load ampere turns in primary and ampere turns of secondary are equal. This condition is maintained till final steady state temperature is reached. ही जी कंडिशन आहे, ही जी स्थिती आहे ती मेंटेन केली जाते फायनल स्टेडी स्टेट टेम्परेचर पोहोचत नाही तोपर्यंत. द लोड इज देन रिमूव्ड. मग लोड रिमूव्ह केला जातो, सप्लाय डिस्कनेक्टेड केला जातो अँड वाइंडिंग रेजिस्टन्स मेजर्ड इमिजिएटली. आणि त्वरित वाइंडिंगचा रोधक मोजला जातो. फ्रॉम इनिशियल रेजिस्टन्स दॅट इज रेजिस्टन्स ॲट ॲम्बियंट टेम्परेचर. सुरुवातीच्या रेजिस्टन्सपासून म्हणजेच की रेजिस्टन्स सभोवतालच्या तापमानासोबतचा जो रोधक मोजला आपण तो अँड रेजिस्टन्स ॲट फुल लोड कंडिशन आणि टेस्ट घेतल्यानंतरचा जो रेजिस्टन्स आहे तो द टेम्परेचर राईज इज कॅल्क्युलेटेड. याच्यावरून आपल्याला फरक कळतो, फरक लक्षात येतो आणि टेम्परेचर राईज आपण तिथे कॅल्क्युलेट करू शकतो. इम्पल्स टेस्ट. आता पहा इम्पल्स टेस्ट. हाय व्होल्टेज टेस्ट कॅरिड आउट ऑन ट्रान्सफॉर्मर डिटरमाइन्स द ॲबिलिटी ऑफ इन्सुलेशन टू विथस्टँड हाय व्होल्टेज ॲज अप्लाइड इन द हाय व्होल्टेज टेस्ट. दिस टेस्ट डज नॉट क्लिअरली इंडिकेट्स about the quality of insulating materials when it will be subjected to high voltage due to lighting and switching transients. लाइटिंग आणि स्विचिंग ट्रान्झियंट्सच्या प्रभावामुळे ह्या टेस्टवरून आपल्याला इन्सुलेटिंग मटेरियलचा क्वालिटी जी डिटरमाइन करता येऊ शकत नाही, क्लिअरली स्पष्टपणाने इंडिकेट करता येत नाही. हेन्स म्हणून इम्पल्स टेस्ट हॅज बीन डेव्हलप्ड टू डिटरमाइन द ॲबिलिटी ऑफ इन्सुलेशन विथस्टँडिंग ओनली. म्हणून इम्पल्स टेस्ट जी आहे ती इन्सुलेशन विथस्टँड ओनली याची ॲबिलिटी म्हणजे त्याची शक्यता आपण तिथे ॲबिलिटी म्हणजे कुवत जिथे तपासण्यासाठी फक्त वापर होतो इम्पल्स टेस्टचा. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.2 कॉजेस ऑफ फेल्युअर इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर का बंद पडतो त्याच्या मागे कारणं काय आहेत. कॉजेस मेकॅनिकल फॉल्ट, इलेक्ट्रिकल फॉल्ट अँड मॅग्नेटिक फॉल्ट. मेकॅनिकल फॉल्ट पहा. मेकॅनिकल फॉल्ट डेव्हलप्स ड्यू टू व्हायब्रेशन्स इन द स्टॅम्पिंग्स ऑफ कोअर. कोअरच्या स्टॅम्पिंग्समध्ये कंप झाल्यामुळे मेकॅनिकल फॉल्ट ते डेव्हलप होतो. बुशिंग्स डेव्हलप्स क्रॅक्स ड्यू टू चेंज इन ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. टू कोल्ड टू हॉट. अतिशय थंड अतिशय गरम वातावरणामुळे बुशिंगच्या इथे क्रॅक जातात. ठीक आहे. तर ॲटमॉस्फेरिक कंडिशनमुळे हा बदल होतो. डस्ट डिपॉझिशन, धूळ माती इत्यादी जमा झाल्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेसेस कॉजेस क्रॅक्स ऑन बुशिंग. इलेक्ट्रोस्टॅटिक जो स्ट्रेस आहे, ताण आहे, विद्युत स्थिरतेचा जो ताण आहे, कॉजेस क्रॅक्स ऑन बुशिंग्स. ओके. समटाइम्स टॅप चेंजेस आर मेकॅनिकली डॅमेज ड्यू टू डॅमेज इन कॉन्टॅक्ट्स ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ आर्क ड्यू टू रिपीटेड ऑपरेशन्स. समटाइम्स टॅप चेंजेस आर मेकॅनिकली डॅमेज. टॅप चेंजर जे आहे ते मेकॅनिकली डॅमेज होतात ड्यू टू डॅमेज इन कॉन्टॅक्ट्स. कॉन्टॅक्ट डॅमेज झाल्यामुळे, ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ आर्क तिथे तयार झाल्यामुळे, ड्यू टू रिपीटेड ऑपरेशन पुन्हा ऑपरेशन केल्यामुळे. ठीक आहे. समटाइम्स गॅस्केट्स आर डॅमेज्ड ड्यू टू ॲटमॉस्फेरिक कंडिशन अँड रिॲक्शन ऑफ ऑइल विथ गॅस्केट्स. ठीक आहे. अशा पद्धतीने हे मेकॅनिकल फॉल्ट आहेत जी काही ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याची कारणे पण दिलेली आहेत. इलेक्ट्रिकल फॉल्ट्स पहा.
इलेक्ट्रिकल फॉल्ट्स कोणते असू शकतात ट्रान्सफॉर्मरमध्ये? ड्राय सोल्डरिंग, कोरडं सोल्डरिंग, इम्प्रॉपर लूज सोल्डरिंग म्हणजे अयोग्य लूज प्रोपरिंग असेल, सोल्डरिंग असेल, मेल्टिंग ऑफ कॉन्टॅक्ट्स, कॉन्टॅक्ट्स तिथे मेल्ट होतात, ब्रेक ड्यू टू ओपनिंग ऑफ सोल्डरिंग, सोल्डरिंग ओपन झाल्यामुळे कॉन्टॅक्ट तुटतो, इन्सुलेशन डॅमेजिंग ड्यू टू लाँग टाईम ओव्हरलोडिंग, इन्सुलेशन डॅमेज होतो लाँग टाईम ओव्हरलोड केल्यामुळे, ओव्हर व्होल्टेज स्ट्रेसेस येऊ शकतात, एंट्री ऑफ मॉइश्चरची एंट्री तिथे होऊ शकते. हे इलेक्ट्रिकल फॉल्ट आहेत. कारणे पण दिलेले आहेत. मॅग्नेटिक फॉल्ट थर्ड आहे तो मॅग्नेटिक फॉल्ट ड्यू टू मेकॅनिकल इंजुरीज, मेकॅनिकल इंजुरीज झाल्यामुळे मॅग्नेटिक लॉस अधिक होऊ शकतात. मॅग्नेटिक लॉस इन्क्रीजेस ड्यू टू गॅप्स इन द स्टॅम्पिंग्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कोर इन्सुलेशन डॅमेजेस. मॅग्नेटिक लॉस जे आहेत ते ह्याच्यामुळे होतात. स्टॅम्पिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर कोर यांच्यामध्ये अंतर वाढल्यामुळे, गॅप वाढल्यामुळे कोर इन्सुलेशन डॅमेजेस, कोरचा इन्सुलेशन डॅमेज झाल्यामुळे, ओव्हर हिटिंग ऑफ इन्सुलेशन ड्यू टू फ्रिक्वेंट ओव्हरलोडिंग, ओव्हरहीट झाल्यामुळे, वारंवारता लोड दिल्यामुळे, ड्यू टू ओव्हर व्होल्टेज. ठीक आहे. दिस रिझल्ट्स इन नॉन युनिफॉर्म फ्लक्स डिस्ट्रीब्युशन. हा मग काय करतो? परिणाम करतो नॉन युनिफॉर्म फ्लक्स डिस्ट्रीब्युशनला. ड्यू टू वार्प्ड अँड डेंटेड कोर्स, ड्यू टू वार्प्ड अँड डेंटेड कोर्स अँड बर्न्स ऑल्सो मॅग्नेटिक फॉल्ट आर डेव्हलप्ड. आणि बर्न्स म्हणजे पार्ट्स जळणे हा प्रकार तिथे मॅग्नेटिक फॉल्ट्समुळे डेव्हलप होतो. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.2.1 ट्रबल्स अँड कॉजेस इन ट्रान्सफॉर्मर. ट्रबल्स म्हणजे समस्या, कारणे, समस्या आणि कारणे. ओके. हे ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतात पहा. सिरियल नंबर 1 क्लास ऑफ ट्रबल फेल्युअर इन मॅग्नेटिक सर्किट डिस्क्रिप्शन. क्लास ऑफ ट्रबल फेल्युअर इन मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटमध्ये कोणते असे वर्गीकरण केलेले आहेत की जिथे समस्या येते. फेल्युअर ऑफ इन्सुलेशन ऑफ बोल्ट्स यूज्ड फॉर क्लॅम्पिंग कोर अँड योक. ठीक आहे. फेल्युअर ऑफ इन्सुलेशन ऑफ बोल्ट्स, बोल्टचा जो आवरण आहे तो फेल गेल्यामुळे फॉर क्लॅम्पिंग कोर अँड योक. ठीक आहे. ही समस्या आहे की मॅग्नेटिक सर्किटमध्ये ही समस्या आहे. तर त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं वर्णन कसं आहे. फेल्युअर ऑफ इन्सुलेशन बोल्ट्स यूज्ड फॉर डॅम्पिंग द कोर अँड योक कॉजेस हेवी सर्क्युलेटिंग शॉर्ट सर्किट करंट्स रिझल्टिंग इन कोर हिटिंग. ठीक आहे. आता डॅम्पिंग कोर काय असतं, डॅम्पिंग वाइंडिंग काय असते, तर एक त्याच्यासारखा डमी डॅम्पिंग आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तिथे यूज केलेला असतो. त्याच्यामध्ये काय होतं पहा. फेल्युअर ऑफ इन्सुलेशन बोल्ट्स used for damping the core and yoke causes heavy circulating short circuit currents resulting in the heating. सेकंड आहे व्हायब्रेशन इन कोर, कोरमध्ये होणारा कंप. ठीक आहे. त्याचं डिस्क्रिप्शन पहा. द लूज कोर डॅम्पिंग बोल्ट, द लूज कोर डॅम्पिंग बोल्ट अँड बोल्ट्स बिटवीन कोर अँड स्ट्रक्चर रिझल्ट्स इन व्हायब्रेशन ऑफ कोर. दिस रिझल्ट्स इन वीक कोर इन्सुलेशन. ठीक आहे. म्हणजे हा परिणाम करतो वीक कोर इन्सुलेशनवरती. थर्ड आहे एक्सेसिव्ह कोर हिटिंग, अधिकचा कोर गरम होतो. हाय मॅग्नेटायझिंग करंट्स, हाय मॅग्नेटायझिंग करंट्स हे सुद्धा लक्षण आहे. हाय इन रश करंट, हाय इन रश करंट, रश करंटसुद्धा हाय होतो, हे लक्षण आहेत. ठीक आहे. मॅग्नेटिक सर्किटमधले. तर पहा एक्सेसिव्ह हिटिंग ऑफ कोर रिझल्ट्स इन टेम्परेचर राईज ऑफ वाइंडिंग. एक्सेसिव्ह हिटिंग जी आहे ती कोरची, ती काय करते, वाइंडिंगचं टेम्परेचर, तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरते. फोर्थ नंबर आहे फेल्युअर ऑफ कोर बोल्ट इन्सुलेशन. कोरचा जो बोल्ट आहे तो फेल गेल्यामुळे काय होतं पहा. मॉइश्चर ॲब्सॉर्प्शन अँड डायलेक्ट्रिक फेल्युअर. मॉइश्चर ॲब्सॉर्बन केलं जातं आणि डायलेक्ट्रिक फेल्युअर तिथे होते. फिफ्थ नंबरचा आहे ओव्हरफ्लक्सिंग ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर, मेल्टिंग ऑफ कोर बोल्ट्स, बर्निंग ऑफ कोर बोल्ट इन्सुलेशन, बर्निंग ऑफ इन्सुलेशन बिटवीन लॅमिनेशन. इन्सुलेशनच्या बाबतीत इथं जास्त बोललेलं आहे. ओव्हरफ्लक्सिंग ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर, मेल्टिंग ऑफ कोर बोल्ट्स, कोरचे जे बोल्ट आहेत ते मेल्ट करू शकतात. बर्निंग ऑफ कोर, कोरला जाळू शकतात. बोल्ट इन्सुलेशन, बोल्टचा इन्सुलेशन आहे. बर्निंग ऑफ इन्सुलेशन बिटवीन लॅमिनेशन्स. ठीक आहे. फ्लक्स डेन्सिटी डिपेंड्स ऑन व्होल्ट पर फ्रिक्वेन्सी रेशो. द जनरेटर ट्रान्सफॉर्मर्स फेल्स बाय overfluxing its excitation maintained during starting or stopping the unit. Overfluxing relay should be provided for protection of generator transformer. ठीक आहे. याच्यामध्ये काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. फ्लक्स डेन्सिटी डिपेंड्स ऑन व्होल्ट्स पर फ्रिक्वेन्सी रेशो, VF रेशो. द जनरेटर ट्रान्सफॉर्मर फेल्स बाय overfluxing its excitation maintained during starting or stopping the unit. Overfluxing relay should be provided for protection of generator transformer.
इथं पाहू शकता तुम्ही एक ट्रबल दिलेला आहे, समस्या दिलेली आहे ओव्हर हिटिंग. ही सुद्धा एक ओव्हर हिटिंग समस्याच आहे. ट्रान्सफॉर्मरसाठी कॉजेस कारणे पहा. ओव्हरलोड फेल्युअर ऑफ कूलिंग सिस्टम, हाय ॲम्बियंट टेम्परेचर. सभोवतालचं जे टेम्परेचर आहे ते जास्त असल्यामुळे किंवा ओव्हरलोड फेल्युअर ऑफ कूलिंग सिस्टम. कूलिंग सिस्टम जे असेल तर त्याचं ओव्हरलोड फेल्युअर झाल्यामुळे ओव्हर हिटिंग होते. रिमार्क्स. चेक कूलिंग सिस्टम. याच्यासाठी कूलिंग सिस्टम चेक करायला हवी. वेदर फॅन आर ऑपरेटिंग, वेदर कूलिंग कॉईल वॉटर इज सर्क्युलेटिंग. ठीक आहे, म्हणजे कूलिंग कॉईल वॉटर जे आहे ते सर्क्युलेटिंग केले का नाही याची खात्री करा. चेक कूलिंग सिस्टम चेक करायचे आहे. वेदर फॅन्स आर ऑपरेटेड, जिथं फॅन्स ऑपरेटेड आहेत अशा गोष्टी निरीक्षण करायचे, ऑब्झर्व करायचे. रिड्यूस द लोड ऑन दी ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा लोड जो आहे तो रिड्यूस करायचा आहे. इफ टेम्परेचर ऑफ ऑइल हाय, जर का ऑइलचं तापमान हे जास्त असेल तर स्विच ऑफ ट्रान्सफॉर्मर टिल सेफ टेम्परेचर रिच्ड. मग ट्रान्सफॉर्मर स्विच ऑफ करायचा आहे सेफ तापमान होतं तिथंपर्यंत. ओव्हरलोड प्रॉब्लेम इज, इफ ओव्हरलोड प्रॉब्लेम इज अक्युरिंग फॉर लॉंग ड्युरेशन्स, install another transformer in parallel. If ambient temperature is higher than that considered in specification of transformer, derate the transformer. सेकंड पहा, सेकंड ट्रबल दिलेला आहे. सस्टेन्ड हायर व्होल्टेज ऑन प्रायमरी रिझल्टिंग इन ओव्हर हिटिंग ऑफ कोअर ड्यू टू ओव्हर फ्युजिंग. सस्टेन्ड म्हणजे अधिक काळ टिकून राहणे. हायर व्होल्टेज जर का अधिक काळ टिकून राहिला प्रायमरी वाइंडिंगला इन ओव्हर हिटिंग असतानाच ऑफ कोअर ड्यू टू ओव्हर फ्युजिंग, तर त्याच्यामागे कारणे कोणते आहेत पहा. पुअर व्होल्टेज कंट्रोल ऑफ पॉवर सिस्टम, यूज ऑफ शंट रिॲक्टन्स अँड टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर टू कंट्रोल बसबार व्होल्टेज विदिन स्पेसिफाईड लिमिट. ओके, तर त्यावरती रिमार्क काय देता येईल. ट्रान्सफॉर्मर्स फेल्स ड्यू टू सस्टेन्ड ओव्हर व्होल्टेज प्रोव्हाइड ओव्हर फ्लक्सिंग प्रोटेक्शन अँड ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन फॉर बसबार इफ डेन्सिटी if density depends upon V1 ratio, generator transformer get overfluxed during for frequency generation. थर्ड नंबरचा जो ट्रबल आहे फ्रिक्वेंट एक्सटर्नल शॉर्ट सर्किट. थर्ड नंबरची जी ट्रबल आहे फ्रिक्वेंट एक्सटर्नल शॉर्ट सर्किट, म्हणजे वारंवार एक्सटर्नल शॉर्ट सर्किट होतोय. तर त्याच्यामागे कारण काय. इन्सफिशियंट क्लिअरन्सेस म्हणजे अपुरा क्लिअरन्सेस आहे ऑन ओव्हरहेड लाईन्सला. अक्युमुलेशन ऑफ डस्ट ऑन इन्सुलेशन. ओके, अक्युमुलेशन म्हणजे जमा होणे, डस्ट जमा होणे इन्सुलेशनवरती, त्याच्यामुळे एक्सटर्नल शॉर्ट सर्किट होतो वारंवार. तर याच्यावरती रिमार्क काय. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग शुड बी कॅपेबल ऑफ विथस्टँडिंग रिपीटेड एक्सटर्नल शॉर्ट सर्किट विदाउट फेल्युअर. ट्रान्सफॉर्मर शुड बी प्रोव्हाइडेड विथ ओव्हर करंट प्रोटेक्शन. फोर्थ नंबरचा जो ट्रबल आहे शॉर्ट सर्किट बिटवीन ॲडजस्टंट टर्म्स युजली हाय व्होल्टेज वाइंडिंग. शॉर्ट सर्किटमध्ये बिटवीन ॲडजस्टंट टर्म्स जवळपासच्या वेटोळ्यांमध्ये युजली हाय व्होल्टेज वाइंडिंग, सामान्यतः जे हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे तिथे पाहायला मिळतात. शार्प कॉर्नर्स ऑन कंडक्टर्स कटिंग. याच्यामागे कारण काय. शार्प कॉर्नर्स ऑफ कंडक्टर्स कटिंग इंटू इन्सुलेशन, एक्सटर्नल शॉर्ट सर्किट, मॉइश्चर इन ऑइल, फ्लक्च्युएटिंग लोड्स, ट्रान्झिएंट ओव्हर व्होल्टेज, ही इत्यादी कारणे असू शकतात शॉर्ट सर्किट होण्यामागे. बकॉज रिले शुड बी ऑपरेट अँड साऊंड अलार्म ओव्हर करंट अँड डिफरन्शियल्स. करंट अँड डिफरन्शियल्स प्रोटेक्शन शुड बी ऑपरेट अँड ओपन द सर्किट ब्रेकर. ठीक आहे, म्हणजे इथं बकॉज रिले यूज करायला पाहिजे सेपरेट सर्किट ब्रेकर ओपन करण्यासाठी. नेक्स्ट पाहू शकतो आपण इथे फिफ्थ नंबरचा जो कॉज आहे इंटरनल शॉर्ट सर्किट. फिफ्थ नंबरचा जो ट्रबल आहे इंटरनल शॉर्ट सर्किट, त्याच्यावरती कॉज कोणते आहेत, कारणे कोणकोणते आहेत. सस्टेन्ड ओव्हरलोड अँड इन्सुलेशन फेल्युअर. सस्टेन्ड ओव्हरलोड अँड इन्सुलेशन फेल्युअर. फॉल्ट इन टॅप चेंजर्समध्ये दोष झाल्यामुळे. फेल्युअर ऑफ एंड टर्न्स ऑफ कॉईल ड्यू टू ओव्हर व्होल्टेज सर्जेस. ठीक आहे, एंड कॉईल जे आहे एंड टर्न जे आहे तो फेल गेल्यामुळे ही समस्या येऊ शकते, हा ट्रबल येऊ शकतो. ठीक आहे, व्होल्टेज सर्जेस, बॅड शोल्डर जॉईंट कॉझिंग लोकल ओव्हरहीटिंग अँड ओपन सर्किट एजिंग इन्सुलेशन.
तर याच्यावरती रिमार्क काय देता येईल? ओव्हर करंट प्रोटेक्शन, अर्थ फॉल प्रोटेक्शन, डिफरन्शियल प्रोटेक्शन या गोष्टी इथे लागतील. 6th नंबरचा जो ट्रबल आहे मॉइश्चर इन ऑइल, मॉइश्चर इन द ऑइल फिलिंग. ओके, ट्रान्सफॉर्मर भरत असताना मॉइश्चर आर्द्रता किती आहे ती सुद्धा आपण इथे पाहू शकतो. ऑन लॉक oil should be filtered, silica gel should be replaced, gasket should be replaced, transformer should be dried out. ठीक है, oil should be filtered, silica gel should be replaced, gaskets should be replaced, transformer should be dried out. ठीक आहे. 7 नंबरचा जो ट्रबल आहे रॅपिड डिटेरिओरेशन ओके, म्हणजे बिघडत असणे. रॅपिड डिटेरिओरेशन ऑफ ऑइल सॉलिड इन्सुलेशन. तर त्याच्या मागे कारणे कोणते आहेत? एक्सेसिव्ह ओव्हरलोडिंग, प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर, पुअर क्वालिटी ऑफ ऑइल, पार्शियल डिस्चार्ज. तर याच्यावरती रिमार्क काय देता येईल? कॉज शुड द डिटरमाइन अँड करेक्शन ॲक्शन टू बी टेकन. 8 नंबरचा जे ट्रबल आहे कार्बन अँड अदर कंडक्टिंग पार्टिकल्स इन ऑइल. कार्बन आणि दुसरे कोणतेही कंडक्टिंग पार्टिकल्स ऑइलमध्ये असतील तर त्याच्यामागे कारण काय? स्पार्किंग इन ऑइल, ऑइलमध्ये सारखं स्पार्क होतं आहे. एक्सेसिव्ह टेम्परेचर ऑफ ऑइल, अधिकचं तापमान वाढल्यामुळे. ठीक आहे, तर याच्यामागे रिमार्क काय देता येईल? कंडक्टिंग पार्टिकल्स अप ऑन इन्सुलेशन सरफेस कॉजिंग reduction in insulation resistance or failure by taking transformer need overload. Syllabus topic 4.2.2 failures due to structural defect. आता ट्रान्सफॉर्मरचं स्ट्रक्चरच डिझाईनच जर त्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर काय फेल्युअर होऊ शकतं पहा. इम्प्रॉपर लाइटनिंग ऑफ कोर बोल्ट्स, म्हणजे कोर बोल्टचं इम्प्रॉपर टाइटनिंग असेल. अँड डॅम्प्स रिझल्ट्स इन एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्स ऑफ लॅमिनेशन्स अँड नॉईज. सेकंड आहे इम्प्रॉपर सपोर्ट्स अँड डॅम्प्स. इम्प्रॉपर सपोर्ट आणि डॅम्प्स असतील तर फॉर वाइंडिंग रिझल्ट्स इन कोलॅप्स ऑफ वाइंडिंग ड्युरिंग एक्सटर्नल शॉर्ट सर्किट. थर्ड आहे इम्प्रॉपर सेलेक्टेड जॉइंट्स रिझल्ट्स इन हीटिंग ऑफ कंडक्टर जॉइंट अँड कार्बनायझेशन ऑफ ऑइल. इम्प्रॉपर सेलेक्टेड जॉइंट जे आहेत रिझल्ट्स इन हीटिंग, तिथे हीट होऊ शकते of conductor joint and carbonization of oil. Insufficient tracking of leads from windings to terminals results in distortion of lead and faults. Fifth number आहे leak in tanks or sealing joints results in oil leakage, overheating and failure. Dust and salt spray deposits on the surface of bushings insulator resist in flash and स्पॉइलिंग ऑफ इन्सुलेटर सरफेसेस. ठीक आहे. 7th नंबर आहे क्लॉगिंग, म्हणजे अडकणे. क्लॉगिंग ऑफ कूलिंग ट्यूब्समध्ये काहीतरी अडकणे. रिझल्ट्स इन रिड्यूस्ड फ्लो ऑफ कूलिंग मीडियम अँड ओव्हरहीटिंग. फेल्युअर इन बुशिंग्स रिझल्ट्स इन ट्रान्सफॉर्मर फेल्युअर इन टॅप चेंजर्स रिझल्ट्स इन ट्रान्सफॉर्मर फेल्युअर. एक्सेसिव्ह करंट्स इन सेकंडरी कंडक्टर रिझल्ट्स इन ओव्हरहीटिंग ऑफ कंडक्टर्स अँड ऑइल. लूज कनेक्शन्स इन कंडक्टिंग पार्ट्स रिझल्ट्स इन ओव्हरहीटिंग अबाउट 60%. फेल्युअर ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे सिलेबस टॉपिक 4.3 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर ट्रान्सफॉर्मर. हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या एकदा पुन्हा रिवाइज करूयात. सिलेबस टॉपिक 4.1.3.3 बॅक टू बॅक टेस्ट, संपूर्ण टेस्ट ऑन 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. डेल्टा याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतो, तो अशा पद्धतीने कनेक्ट केलेला आहे. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.1.3.4 बॅक टू बॅक टेस्ट, संपूर्ण टेस्ट ऑन 2 स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर्स. 2 आयडेंटिकल स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मरवरती सुद्धा आपण संपूर्ण टेस्ट, जी की टेम्परेचर राईज टेस्ट असं सुद्धा आपण म्हणतो, ती कंडक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इक्विव्हॅलेंट ओपन सर्किट टेस्ट, इक्विव्हॅलेंट डायरेक्ट लोडिंग टेस्ट, त्याचबरोबर इम्पल्स टेस्ट. सिलेबस टॉपिक 4.2 कॉजेस ऑफ फेल्युअर इन ट्रान्सफॉर्मर्स, कॉजेस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल
अँड मॅग्नेटिक फॉल्ट हे दिलेले आहेत, हे कॉजेस आहेत. ठीक आहे, मेकॅनिकल फॉल्ट्स, इलेक्ट्रिकल फॉल्ट्स अँड मॅग्नेटिक फॉल्ट्स आपण पाहिलेत. सिलेबस टॉपिक 4.2.1 ट्रबल्स अँड कॉजेस इन ट्रान्सफॉर्मर, समस्या आणि त्याच्या मागचे कारणे आणि रिमार्क्स आपण आत्ताच्या टॉपिकमध्ये पाहिलेत. ओके, सिलेबस टॉपिक 4.2.2 फेल्युअर ड्यू टू स्ट्रक्चरल डिफेक्ट, जर का ट्रान्सफॉर्मरच्या स्ट्रक्चरमध्येच काहीतरी कमतरता असेल त्याच्याने येणारे फेल्युअर हे आपण डिस्कशन केले. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.3 पाहणार आहोत, ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर ट्रान्सफॉर्मर. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा. SRJ टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.